लातूर शहरात सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं जन आक्रोश धरणे. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे धर्मगुरू व समाजाबद्दल वारंवार अपमान व अवमानजनक विधानं करून समाजाचा अवमान केला जात आहे. हे आता आम्ही सहन करणार नाही असा इशारा देत आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी लातूर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश धरणे धरण्यात आले. या धरणे आंदोलनात मुस्लिम समाजातील तरुण व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधानं करणारे रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. काय मागण्या आहेत काय? आज मुस्लिम समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे शहरात असेल, महाराष्ट्रात असेल, ज्या ज्या ठिकाणी जाणून बुजून अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम समाजावर जे अन्याय होत आहेत. आजपर्यंत लातूर शहर शांत होतं. मागील 8 दिवसात लातूर शहरात 2 ते 3 घटना घडल्या. त्याच्यात मोटरसायकलवर जाणारा लातूर ते औसा एक मुस्लिम समाजाची नवरा बायको आणि त्याच्या लेकरासोबत असताना जाणून बुजून जातीवाचक शिवीगाळ करून त्याला मागून गाडी ठोकण्यात आली. त्याच्यात त्या लेकराचं आणि त्या बाईचं एक्सपायर झाले. ही शासन जागा व्हावं यासाठी आंदोलन करतोय. महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रामध्ये शेकडो ठिकाणी FIR नोंद होऊन सुद्धा त्या रामगिरीवर गुन्हे दाखल करून सुद्धा हा महाराष्ट्र शासन त्याला पाठीशी घालते आणि त्याला संरक्षण देते. या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. लातूर शहरामध्ये मुस्लिम जन आक्रोश जे आम्ही सकल मुस्लिम समाजाच्या वतीने लातूर शहरामध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये काढलेला आहे. कारण नितेश राणे तो भाडवा नितेश राणे आमच्या मुस्लिम समाजाबद्दल वारंवार अपशब्द भाषा इस्तेमाल करतो आणि तो देवेंद्र फडणवीस त्याला पाठिंबा देतो त्याला. तर ते आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्या नितेश राणेंना आणि या सरकारला आवाहन करू इच्छितो. थांब नितेश राणे, अन्यथा पूर्ण मुस्लिम समाज तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तू असं आमच्या मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य केला आणि आमची मागणी एवढीच आहे, रामगिरी महाराज आणि अन्य महाराजांवर हे मुस्लिम समाज हुजूर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या बारामध्ये हे अपशब्द इस्तेमाल करणारे लोकांवर कठोर ते कठोर कारवाई करून ह्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये घालून ह्यांना सजा देण्यात यावी. अन्यथा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं ह्यापेक्षा त्यांना त्यांच्या तोंडावर जिथे हे दिसतील त्यांना तोंडावर त्यांच्या शेण मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात ठेवा. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.